बघा, लोकप्रतिनिधी असला ना त्यांनी त्याच्या मतदारसंघामध्ये जेव्हा काम करतो, लोकांची अपेक्षा त्यांच्याकडून असते की त्या आमच्या आमदाराने आमच्या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे. साहजिक आहे, केलं पाहिजे. पण जेव्हा काम करतो त्या टायमाला लोकप्रतिनिधीची अपेक्षा असते की मतदारांनी माझ्याबरोबर राहिलं पाहिजे. त्यात काही गैर नाही ना, एवढी तर अपेक्षा ठेवू शकतो लोकप्रतिनिधी. मग एवढा विकास त्या बारामतीमध्ये अजितदादांनी केल्यानंतरही लोकसभेला जर त्यांना जे काही सेटबॅक मिळाला, मग भावनेच्या भरात राजकारण करायचं का कामाच्या भरोश्यावर राजकारण करायचं, हा एक प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अजितदादा भाऊ कोणी साहजिक आहे. मी पाहिलेलं आहे, गावचा तिकडचा कोणता एखादा सरपंच आला, अरे तू इतक्या लांब कशाला आला, मी बुधवारी गुरुवारी तिथं असतो ना, हे सांगणारा अजितदादा. मग त्यांना एवढी अपेक्षा त्यांनी मतदाराकडे केली तर मला वाटतं ती गैर नाही आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. म्हणून कदाचित ते भाऊ झाले असतील. परंतु बारामतीच्या जनतेला माहिती आहे, ह्या बारामतीचा विकास अजितदादाने पूर्ण ताकदीनिशी केलेला आहे. मग आमच्याशी भांडण करून का होईना, पण तो विकास केलेला आहे. आणि विकासासाठी भांडण हा जरी आपल्याला संघर्ष करावा लागला तर तो दादाने केलेला आहे. पण लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.